दरवाजा उघडा आहे. दरवाजा उघडा आहे, या आतमध्ये. बाबा, ओ बाबा. बोला बालिके. बसू का मी? दरवाजा लावून घे. ओ बाबा, पण घरात कोणी नाही हो. बाबाच्या घरात कोणीच नसतं. लावून घेऊ का मग? लावून घे, घाबरू नको. बाबा नमस्कार करते हो. सदा सुखी राहो. बाबा, हे तुमची केळीला हात लावू का? माझ्या केळाला नको हात लाव. हे इथे केळे, हे उचल. राहू द्या, पण ते सडलेले दिसताय हो. बस. बालिके, काय समस्या आहे तुझी? बाबा, माझ्या लग्नाला 6 वर्ष झाले. 6 वर्षापासून मला अजून एकही मूलबाळ नाही. बालिके, तुझा पती काय करतो? बाबा, माझे मिस्टर ना कंपनीत कामाला आहे. ते रात्रीच्या नाईटलाच जातात. बालिके, ते जर नाईटला असेल तर तुला मूलबाळ कसं होईल? मग काय करावं लागेल बाबा? एक काम कर, तुझ्या नवऱ्याला सांग 8 दिवसाची सुट्टी घे आणि कुठेतरी बाहेर जा. बाबा, पण त्यांना तर विचारावं लागेल हो. 8 दिवसाची सुट्टी म्हणजे खूप मोठा गॅप पडतो ना. ते कसं थोडंसं अजून परमनंट नसल्यामुळे त्यांना सुट्टी नाही मारता येतो बाबा. पण बालिके, याला त्याच्याशिवाय पर्याय नाही ना. मग आम्हाला परत हनीमूनला जावं लागेल. हा, कुठेतरी लांब जा, गोवा वगैरे असं. गोव्याला जाऊ का बाबा? हो, तिथं वातावरण व्यवस्थित आहे. हो का बाबा? अहो, तिथं नाईट करायची का डे करायची? आता बालिके, तू गेल्यानंतर तिथं मुक्कामाला थांबल्यानंतर नाईटच करणार ना. हो हो. मग आम्ही गोव्याला पण जाऊ, पण पैसे पाहिजे ना. अरे बालिके, मग ही तर मोठी समस्या आहे. त्याला मी काय करू शकतो? बाबा, काढा काहीतरी पर्याय. बालिके, एक पर्याय आहे. काय बाबा? तुला आमच्या इथे 1 महिना थांबावं लागेल. कुठं? आमच्या घरी. इथं? हां. एकटंच? मग त्याला काय होतं? पण बाबा, इथं तुम्ही राहतील हो. राहू दे ना मग. माझा नवरा मला मारला. अगं, तुझ्या नवऱ्याला कुठं सांगते तू? मग 1 महिना कुठे गेली म्हणाल तर? अगं, इथल्या इथे अपडाऊन करायचं असं. अपडाऊन म्हणजे सकाळी जायचं, संध्याकाळी यायचं. नवरा तुझा ड्युटीला जातो ना. हा, ते नाईटला जातं बरोबर. हां, मग त्यावेळेस रात्री यायचं आणि सकाळी निघून जायचं. हा का? मग हा. 5:30लाच जावं लागलं. हो. हा, चालेल ना बाबा, चालेल ना. पण पोरगं होईल ना? ती गॅरंटी माझी. बर बाबा, तुम्ही जो दुसरा पर्याय सांगितला ना, तो मला तुमचा पटला. पण विषय असा आहे, माझा नवरा कदाचित एखाद्या दिवशी रात्रीचा घरी आला तर मी घरात नाही दिसले तर किती धिंगाणा घालेल माझ्या भोवती. तो तुझा प्रश्न आहे, माझा नाही आहे. नका नका बाबा. मी जो मला पहिला पर्याय सांगितला ना, गोव्याला जायचा, तर तिथं आमची पैशाची अडचण बरोबर. हां. दुसरा सांगितला, मी इथं काही राहू शकत नाही, ते काय माझ्या नवऱ्याला पटणार नाही. तिसरा काय पर्याय असेल तो तुम्ही सांगा. अगं बालिके, पहिला पर्याय मी तुला सांगितलं, तुझ्या पतीबरोबर गोव्याला जा. हो. दुसरा सांगितला, तुला गोव्याला नाही ॲडजस्ट होत तर आमच्या इथे ये. हां, आता 2 पर्याय तुला आवडले नाही तर आता तिसरा पर्याय मला शोधावा लागेल. आता शोधा ना बाबा, शोधा ना. ओ बाबा, ऐका ना, थोडे तुम्ही डोळे उघडा ना. माझं ऐका ना. करा ना हो काहीतरी बाबा. आता मी तुला सांगितलं, तू ऐकत नाही माझं. बाबा, आयुष्यभर तुमची सेवा करलो. मी तुला सेवाच करायला सांगतो बालिके. अहो, तुमची सेवा करे. अगं, सेवा केली तरच मेवा भेटेल. शांत बसा आणि विचार करा. हां, हे केळ जरा खातात का तुम्ही? तुम्हाला हे केळ खाऊ घालेल, पण तुम्ही तिसरा पर्याय ना एकदम व्यवस्थित आणि चांगला शोधा, की मी तितकं म्हणजे 101% आई झाली पाहिजे. अरे बालिके, केळाची गरज मला नाही, केळाची गरज तुला आहे. हे केळ जर तू खाल्लं ना. हे खा ना. रे बालिके, हे केळ तू खा. मी तर खाते त्याची हो. गरज तुला आहे, मला नाही. बाबा, मला फार भूक लागली खूप. बाबा, फार केव्हाची आलेली हो मी. मला खूप भूक लागली. चाललंय केळ, खातात का तुम्ही? अरे बालिके, हे केळ तू खा, मला आवश्यकता नाही त्याची. तू खा, गरज तुला आहे, मला नाही. हे काय होईल का मला बाळ? हो, होईल. माझं केळ आहे ती. हो का? हो. मग तुमची केळं मी सगळे खाते. येते बाबा मी. हो, जा जा. हो बाबा, छान होतं का केळ? ठीक आहे, तुमचं केळाचं साल्ट.
येते मी हा बाबा. हे साल्ट ठेवले इथे. मी येते हा बाबा. हो बालिके बाबा तुमची केळं घेऊन चालले हा. झाली. येते मग बाबा. काय तो बाबा सांगतो, गोव्याला जा म्हणे मुलं होतील, माझ्याकडं राहा म्हणे नाईटला महिनाभर. असे काही मुलं होतात का म्हणे, केळं खा. आता केळं तर मला खूप आवडता. आता मी तर ते केळं खाऊन घेते. काय पोरं होणार आहे, जाऊ द्या, होईल तेव्हा होईल, विचार नाही करायचा एवढा. याच्या नाडी लागलं ना माझे सगळं संसाराचं नाश होईल. भटाडा कुजला. अरे माझी केळं गेली कुठे? इथे तर नुसते साल्टेच राहिले.